या रोडच्या काठावरच काही जमीन आहे शेतकऱ्याची, त्याचं नुकसान किती आहे आणि हातात आलेलं पीक, हातात आलेला घास, तोंडात आलेला घास कसा हिसकावून घेतला जातो. एकतर निसर्गाचा आपत्ती तर आहेच, निसर्गानं तर आपल्या शेतकऱ्यावर घाला घातलेलाच आहे, परंतु रोडच्या माध्यमातून उडणारी धूळ असेल याच्यातून शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे ते बोलून घेऊ. हा धरती कंपनीचा 968 वाल आहे. याचं बियाणं विकते 26,000 रुपये किलो. 13,000ची लागवड केली आणि याच्यावर धुळीमुळं हा पूर्ण चालला आहे. आणि ही जी तूर आहे ही तूर मी याच्यामधून आंध्रामधून आणलेली आहे. अजित 002 आहे. हिचं फार काही नुकसान आहे. आमदार साहेब जसे म्हणतात की 16 कोटी रुपयाचे जवळा पळशी रोडचं जसं आम्ही की 16 कोटी रुपयाचे 5 वर्षाखाली आम्ही फंड आणला आहे. कॅबिनेटपर्यंत पोहोचायचं, त्याला कॅबिनेटपर्यंत पोहोचवायचं का घरापर्यंत पोहोचवायचं हे शेतकऱ्यांनी ठरवायचं. रोडची दुरवस्था अशी आहे आणि शेतकऱ्याचे नुकसान असे आहे. हे बघा, ही पूर्ण धूळ उडायले आणि नुसतीच बॅनरबाजी करून 16 कोटी रुपयाची. हे बघा, ही धूळ कशी उडते. हे बघा, हे पहा, हे धुळीचे परिणाम. या बाजूलाच रोड आहे माझ्या शेतामधनं गेलेला. एकतर या धुळीनं शेतकऱ्याचं पिकाचं तर नुकसान आहेच, परंतु जीवितहानी असेल म्हणजे धुळीनं होणारे रोग असतील हे अनेक आहेत. आता मला सांगा, सोन्यासारखी तूर आलेली आहे, परंतु अशा पद्धतीने जर पीक सुकत असेल. हे बघा, धुळीचे येणारे परिणाम, याच्यावर पेस्टिसाईड वगैरे वापरून कुठलाही परिणाम होत नाही आहे. आता पाण्याची पहिलीच तर बिकट अवस्था आहे. याला आपण पाण्यानं धुवू पण शकत नाही, जसं की स्प्रिंकलर असो, गन असो किंवा स्प्रिंकलर गन असो, त्यांना पण धुवू शकत नाही. आणि या आमदाराची अशी व्यवस्था झाली जिल्ह्यामध्ये आणि म्हणतो हा माझा स्ट्रॉंग मतदारसंघ आहे. तर या आमदाराबद्दल काय सांगायचं हे तुम्हीच सांगायला पाहिजे सर्व आम जनतेने, की शेतकऱ्याविषयी असं होतं आहे. एक तर रोडाची दुरावस्था, ही धूळ अशी निघते. हे बघा, ही तुरीवर धूळ. हे बघा, हे पूर्ण फुलं चालले धुळीने. अशी पातीगळ वगैरे ते फुलाची गळ होत आहे. आणि अक्षरशः एखादं आपण म्हणतो की शेतकऱ्यांनी नवीन पीक घ्यायला पाहिजेत, त्याच्यात प्रयोग करायला पाहिजेत, परंतु असे जर प्रयोग होत असतील तर ते प्रयोग फसत आहेत. या होणाऱ्या चुकीमुळे किंवा सरकारच्या धोरणामुळे किंवा एखादा ठेकेदार या ठिकाणी काम करायला दिला असतो, म्हणजे 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असतो, परंतु त्या रोडवरती परत कोणी पाहायला तयार नाही. अक्षरशः हातात आलेलं पीक उद्ध्वस्त होते. अनेक प्रसंग आहेत, जसं की समृद्धी महामार्ग. आपण म्हणतो की मोठमोठ्याला गोष्टी करतो, समृद्धी मार्ग झाला पाहिजेत, विकसित भारत झाला पाहिजेत, हरकत नाही तो व्हायलाच पाहिजेत. परंतु जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल आणि त्या रोडकडे परत हे कॉन्ट्रॅक्ट जर बघत नसतील तर बिकट परिस्थिती आहे. या संदर्भात नेमकं आता तुम्हाला काय वाटते कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण तर शेतकऱ्यांचं नुकसान हे कधीही भरणारं नाही.